जवळपास सगळ्या भागात फिरलेला आहात. काँग्रेस पक्षातनं असेल, शिंदेची शिवसेना असेल, तुम्ही राजकारणात बरीच वर्ष. हे आकडे बघितल्यानंतर हे फायनल आकडे आहेत असं तुम्हाला वाटतं का? कारण उद्या परवा 2-4 दिवसात किंवा एक महिनाभरात तुमच्या पक्षाचे आकडे नगरसेवकांचे वाढलेले बघायला मिळू शकतात का? कारण तुमच्या पक्षाला अप्रोच लोक होऊ शकतील अशी शक्यता वाटते तुम्हाला, किंवा तुम्ही लोकांना अप्रोच व्हाल असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा स्वभाव बघता आमच्याकडे इनकमिंग खूपच झालं. म्हणजे आमच्याकडे 125 नगरसेवक आले, आम्ही सगळ्यांना तिकीट देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे तिथे पण आमची पंचायत झाली की एवढे लोक आले. आता हे जे आता जी चित्र आहे त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते. आमच्याकडे येण्याचं प्रमाण ह्याच्या अगोदर पण होतं आणि मला वाटतं की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये हे प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे हा फायनल आकडा आपण पकडू शकत नाही. प्रमाण तर नक्कीच वाढणार आहे, कारण आमच्याकडे ऑलरेडी प्रमाण वाढलेलं, पण आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही, आम्ही त्यांना तिकीट देऊ शकलो नाही. कारण महायुतीमध्ये लढताना तुमच्यावर सीटचं बंधन येतं. त्याच्यामुळे आमच्याकडे जवळजवळ 60 नगरसेवक युबीटीचे होते आणि बाकीच्या पक्षाचे मिळून 125 नगरसेवक आमच्याकडे आलेले, सगळे मिळून. तर आम्ही त्यांना सगळ्यांना कोणाला तिकीट देऊ शकलो नाही. तर तुमच्यासाठी एक कटू प्रश्न